रामकृष्ण हरी मित्रांनो, नातवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी एकनाथ महाराज भांबळे आपलं मनापासून स्वागत करतो। आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि या निवडणुकीचं वारं सध्या महाराष्ट्राच्या या रणांगणामध्ये फिरत आहे। प्रत्येक राजकारणातला व्यक्ती निवडणुकीची भाषा बोलू लागला आणि या निवडणुका जवळ आल्यावर मतदार राजांमध्ये प्रश्न पडला आहे की आता यावर्षी निवडून कोणाला आणायचं, मतदान कोणाला करायचं। कारण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी घडल्यात, त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न असेल, दुष्काळाची परिस्थिती असेल किंवा अनेक प्रकारचे प्रश्न महाराष्ट्राच्या या सत्ताकारणामध्ये राजकारणामध्ये चालू आहेत आणि याच्यामध्ये राम मंदिराचा सुद्धा आणखी भर पडलेली। तर या सगळ्या गोष्टी चालू असताना जे सुजाण मतदार आहेत लोकशाहीचे, त्या लोकशाहीच्या मतदारांनी नेमकं मतदान कोणाला करावं हा प्रश्न सध्या पुढे उभा राहिला आहे। आणि लोकशाहीच्या या मार्गाने चालत असताना अनेक राजकारणी लोक अडथळे तयार करत आहेत। तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशा अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीसारखा एक भव्य ग्रंथ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दिला। या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर महाराज राजकारणी लोकांचा खरा चेहरा उघडा पाडतात। राजकारणी लोकांचं पितळ उघडं पाडण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज कुठेही कमी पडले नाही। राजकारणी लोक हे सामान्य जनतेची कशा प्रकारे दिशाभूल करतात, राजकारणी लोक सामान्य जनतेचा कशा प्रकारे फायदा उचलतात आणि राजकारणी लोक माणसाचा वापर कशा पद्धतीनं करून घेतात, हेच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथात सांगितलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटेल की ज्ञानेश्वर महाराजांनी असं काय सांगितलं आहे राजकारणी लोकांच्याबद्दल, हेच मी तुम्हाला आज ज्ञानेश्वरीमध्ये दाखवणार आहे आणि ते तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे। हे सगळं तुम्हाला समोरासमोर मी दाखवणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जरा तुम्हाला आमचे आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी राजकारणी लोकांचा चेहरा उघडा पाडलेला आहे। जे राजकारणी लोक असतात, समाजाची कशा प्रकारे दिशाभूल करतात, समाजामध्ये कशी अराजकता माजवतात आणि समाजामध्ये मतदार जे आहेत ओरिजिनल, त्या मतदारांना कशा प्रकारे त्यांची दिशाभूल करून आकर्षित करत असतात, सामान्य जनतेची कशा प्रकारे फसवणूक करत असतात। म्हणजे थोडक्यात राजकारणी लोकांचं पितळ, राजकारणी लोकांचं खरं भांडं, राजकारणी लोकांचा जो खरा चेहरा आहे हा समाजापुढे आणण्याचं काम 1200 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावेळी केलं होतं। तर बघूया ज्ञानेश्वर महाराजांच्या या ज्ञानेश्वरीमध्ये असा काय उल्लेख आला आहे। तर बघू मित्रांनो, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सगळ्यांच्याच घरी आहे आणि ज्ञानेश्वरी सगळ्यांचाच आवडता ग्रंथ आहे। बघूया, ज्ञानेश्वरीमध्ये 9वा अध्याय आपल्याला बघायचा आहे आणि 9वा अध्याय बघत असताना ज्ञानेश्वर महाराजांचं 21वा श्लोक आणि त्याच्यामध्ये पहिल्याच क्रमांकाची ओवी। ज्ञानेश्वरीमध्ये 9वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 21वा श्लोक आणि पहिल्याच क्रमांकाची ओवी। ज्ञानेश्वर महाराज राजकारणाचा जो खरा चेहरा आहे राजकारणी लोकांचा तो सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात की राजकारणी लोक अशा असतात जोपर्यंत त्यांच्याकडे बहुमत असतं, जोपर्यंत त्यांच्याकडे बहुमत असतं तोपर्यंत ते सत्तेवर असतात। एकदा त्यांच्या हातून बहुमत निघून गेलं की ते लगेच सत्तेच्या खाली उतरतात आणि त्यांची एका रंकासारखी अवस्था होते। पैसा असून सुद्धा ते भिकारी असतात, कारण सत्तेपोटी ते लालचवलेले असतात। तर याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक प्रकारची उदाहरणं ज्ञानेश्वरांच्या ओवीच्या माध्यमातून समोर मांडलीत। तर आपण थोडक्यात त्या ओव्या अगोदर वाचून बघू, स्क्रीनवर बघून घ्या। मंगतया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठे उतरे, आणि येऊ लागते माघारे मृत्यूलोका, जैसा वेशा भोगी कवडा वेचे, मंगदार हिचे पोने तेचे, ऐसे लाजिरवाणी दीक्षिताचे काय सांगू। या 2च ओव्या महाराजांनी सांगितल्यात आणि या 2 ओव्याच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांनी राजकारणी लोकांचं पितळ उघडं पाडलंय। या 2च ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी अशा प्रकारे लिहिलेल्या आहेत की याच्यामध्ये खरा चेहरा राजकारणी लोकांचा समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे। तर मित्रांनो, ज्ञानेश्वरीमध्ये खरंच या 2 ओव्याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला सत्तेवर ठेवायचं या 2 ओव्यास तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात। म्हणून माझी विनंती, प्रत्येक मतदारांनी, प्रत्येक सामान्य माणसांनी ज्ञानेश्वरीतल्या या 2 ओव्यांचा अभ्यास 100% केला पाहिजे। तर ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात मित्रांनो, मंगतया पुण्याची पावटी सरे। ज्ञानेश्वर महाराज सांगतात पुण्याची पावटी सरे। अध्यात्माचा जर अर्थ आपण पाहायला गेलो तर म्हणतात की जोपर्यंत माणसाकडे पुण्य शिल्लक आहे तोपर्यंतच माणसाला सत्ता भेटते। पुण्य म्हणजेच काय, बहुमत। जोपर्यंत माणसाकडे पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत माणसाला सत्ता भेटते आणि एकदा का पुण्य संपलं, पाप वाढायला लागलं की तो सत्तेपासून पाय उतार होतो आणि
विरोधी पक्षात जाऊन बसतो. हा ज्ञानेश्वर महाराजांचा थोडक्यात अर्थ आहे. अध्यात्माच्या दृष्टीने याचा अर्थ फार वेगळा आहे, परंतु आपल्याला जो अर्थ घ्यायचा तो असा आहे की जोपर्यंत त्यांच्याकडे पुण्य आहे, बहुमत आहे, तोपर्यंत ते सत्तेत राहतात. आणि एकदा त्यांचं ते संपलं की मग ते काय करतात, ते पुण्य मिळवण्यासाठी, ते बहुमत मिळवण्यासाठी ते लोकांकडे जातात आणि लोकांना विनंती करतात की बाबा आम्हाला मतदान करा, आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुमचे खूप कामं करू, आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करू, आम्ही समाजाचा विकास करू. अशा प्रकारची प्रलोभनं ते समाजाला देत असतात आणि निवडून येण्याचा प्रयत्न करत असतात. तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात एक वेश्या असते. ज्याप्रमाणे वेश्या बाजारामध्ये एका गिरायकाची वाट पाहत असताना गिरायकाकडे जर पैसा असेल तर वेश्या त्याला जवळ घेते आणि त्याच्यासोबत रममान होते. म्हणजे काय, वेश्या जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंतच त्या समोरच्या व्यक्तीसोबत रममान होते आणि एकदा त्या समोरच्या व्यक्तीकडला पैसा संपून गेला की वेश्या त्या माणसाला ओळखतसुद्धा नाही. अगदी त्याचप्रमाणे राजकारणी लोकांचा स्वभाव असतो. म्हणजे वेशा भोगी कवडा वेचे, मग दारही चेपो नये तियेचे, ऐसे लाजीरवाने दीक्षिताचे काय सांगू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे राजकारणी लोक माणसाकडे लोकशाहीच्या नात्याने येतात आणि सामान्य लोकांना म्हणतात की बाबा तुम्ही आम्हाला मतदान करा. म्हणजे मतदान करावं या आशेपोटी ते सामान्य लोकांकडे येतात आणि सामान्य लोकांना सांगतात की आम्हाला मतदान करा, आम्ही तुमचा विकास करू. आणि असं म्हणत असताना सामान्य लोकांनी त्यांना मतदान केलं हे लोक कायमचे त्यांना विसरून जातात आणि 5 वर्षानं भेटत असतात. म्हणजे थोडक्यामध्ये काय, वेशा भोगी कवडा वेचे, दारही चेपो नये तियेचे. ज्याप्रमाणे वेश्याकडे गेल्यावर पैसा असला तरच वेश्या आपल्याला ओळखते आणि पैसा नसले तर वेश्या आपल्याला ओळखसुद्धा देत नाही. जसा वेश्येला पैसा प्रिय आहे तसं राजकारणी लोकांना फक्त आपलं मतदान प्रिय आहे, मतदार प्रिय नाहीत. ते भाषणामध्ये म्हणत असतात की माझ्या प्रिय मतदार बंधूंनो जरी म्हणत असतील तरी त्यांना ते मतदार प्रिय नसतात, तर त्यांना मतदान प्रिय असतं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात समाजाने जागृत होणं खूप गरजेचं आहे आणि समाजाने जागृत होऊन या 2 ओव्यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. थोडक्यामध्ये समाजाची दिशाभूल राजकारणी लोक वेश्येसारखी करत असतात. जोपर्यंत तुमच्याकडे मतदान आहे त्या मतदानापुरतात लोक तुमचा उपयोग करून घेतात. त्याच्यामुळे सावधान. सामान्य माणसांनी पैसा घेऊन किंवा कोणत्याच माणसाने पैसा घेऊन मतदान कोणालाच करू नका. सुजाणा हा तुम्ही योग्य दिशा ओळखा, योग्य भविष्य ओळखा, योग्य वर्तमान ओळखा आणि जो व्यक्ती खरंच समाजाचा विकास करू शकतो अशाच व्यक्तीला मतदान करा. कुठल्याही जाती धर्मावर आधारित कोणत्या व्यक्तीला निवडून देण्याला कुठलाही अर्थ नाही. सामान्य माणसाचा विकास होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात लोकशाहीचा जर तुम्हाला पाया समजून घ्यायचा असेल तर या 2 ओव्या खूप गरजेचं आहे. ज्ञानेश्वर महाराज शेवटी सांगतात ऐसे लाजिरवाने दीक्षिताचे काय सांगू. शहाणा माणूस जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंतच वेश्याकडे जातो आणि पैसा संपला की तो वेश्याकडे जात नाही. त्याला माहिती आहे आपला तिला अपमानच होणार आहे. पैसा आहे तोपर्यंतच माणसाला किंमत आहे. मग तसंच मतदार बंधूंनो 5 वर्षातून एकदाच मतदान येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे मतदान चांगल्या व्यक्तीला करायचं आहे, समाजाच्या विकासासाठी करायचं आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या 9व्या अध्यायातल्या 21व्या क्रमांकाच्या श्लोकातल्या ह्या 2 ओव्या आपण सर्वांनी नक्की बघून घ्या, ही माझी तुम्हाला विनंती. पुन्हा एकदा ओव्या वाचून दाखवतो. मंगतया पुण्याची पावटी सरे, सवे चिंद्रपणाची हुटी उतरे, आणि येऊ लागते माघारे मृत्यू लोका, जैसा वेशा भोगी कवडा वेचे, मंगदार हिचे पो नयतेचे, ऐसे लाजिरवाने दीक्षिताचे काय सांगू. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मतदार लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.